नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रायगड पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर रायगड पोलीसचं हे ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायला की इथं गेल्यानंतर पोलीस रिक्रुटमेंटवर गेला तर तुम्हाला उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या. त्या सूचना आहेत बघूयात. तर या सूचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की ही एक लिस्ट दिलेली आहे. टोटल 52 पेजेस आहे ते. पहिल्या ह्याच्यात 2 पेजेसमध्ये सर्टिफिकेट आहे. म्हणजे टोटल 50 पेजेस आहे ते. 50 पेजेसची यादी आहे. तर या उमेदवारांना बघा लक्षात घ्या, की 31 तारखेला 1 ते 1105 विद्यार्थी आणि त्याच्यानंतरनं 1106 ते 2210 विद्यार्थी यांना 1 तारखेला आणि या पहिल्या विद्यार्थ्यांना आजच्या तारखेला काय केलं, की त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे. आता कुठे जायचं त्यांनी 8 वाजता जायचं आहे पोलीस मुख्यालय अलिबाग, जंजिरा सभागृह. इथे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटसह आणि त्याच्या सेटसह, झेरॉक्सच्या सेटसह काय करायचं आहे, जायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला 2 पासपोर्ट साइज फोटो घेऊन जायचे आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांना आता काय-काय डॉक्युमेंट लागणार आहेत? ऑनलाईन ॲप्लिकेशनचे प्रिंट लागेल. ओके. त्याच्यानंतर दे अ, या कार्यालयाकडून किंवा तुम्हाला कार्यालयाकडून दिलेले प्रवेशपत्र देणार प्रवेशपत्र दिलेलं आहे. म्हणजे हॉल तिकीट लागेल. त्याच्यानंतर दुसरं आहे, की शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 10वीचं गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट. त्याच्यानंतरनं जर तुम्ही जास्त शिकले असाल, उच्च शिक्षण असेल तर त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. तर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं वगैरे असेल तर तुम्ही द्यायचं आहे. अदरवाईज द्यायचं नाहीये. एखाद्याचं सेकंड इयर वगैरे असेल तर जेवढे तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील ते तुम्ही घेऊन जायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, तुम्ही कास्टचे उमेदवार असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ती घेऊन जायची आहे. त्याच्यानंतर ओपन एस-सी, एस-टी वगैरे बाकी सगळे उमेदवार आहेत त्यांना काय करतील की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतरनं 12वी किंवा आता 12वी पेक्षा म्हणजे 12वीला तर काही-काही विद्यार्थी डिप्लोमा करतात. 10वी नंतर डिप्लोमा करतात. तर त्यांचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतरनं तुम्ही जर समांतर आरक्षण असाल म्हणजे प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, खेळाडू असाल, खेळाचे याचे जे काय असेल म्हणजे पोलीस पाल्य असाल, होमगार्ड असाल, माजी सैनिक असाल, तर या सगळ्यांचं तुम्हाला सर्टिफिकेट घेऊन जायचं. तुम्ही जर ज्या कॅटेगरीतून लागलात ते घेऊन जायचं आहे. माजी सैनिकाची पाल्य असेल तर त्याच्या वेळेस काय केलं की तुम्हाला त्यांची म्हणजे अ, मृत्यू झालेल्याचे किंवा अपंगत्व आलेलं आहे याच्यामुळे जे काही सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत. अनाथ असाल अनाथ सर्टिफिकेट, एन-सी-सी असेल तर एन-सी-सीचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतरनं एस-सी, ओपन एस-सी, एस-टी सोडून बाकी सगळ्यांना काय लागेल नॉन क्रिमी सर्टिफिकेट लागणार आहे. ई-डब्ल्यू-एस असेल तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागणार आहे. एस-सी-बी-सी असेल तर एस-सी-बी-सी सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालेल. कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट लागणार आहे. आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला काय करेल की एस-सी-बी-सी उमेदवारांना एस-सी-बी-सी आणि नॉन क्रिमिनल प्राप्त होण्यासाठी तहसील किंवा कार्यालयात जर 15/4/2024 त्याच्यापूर्वी अर्ज केले असेल, त्याची पोचपावती असेल, तर ती तुम्हाला घेऊन जायची आहे. ओके. आणि फायनल सिलेक्शनची वेळ तुम्हाला ते नॉन क्रिमिनल आणि एस-सी-बी सर्टिफिकेट लागणार आहे. आता ही यादी आहे बघा. तर या यादीला तुम्हाला बघा पहिले 1 ते 1105 विद्यार्थी आहेत त्यांना 1 तारखेला म्हणजे आज जायचं होतं सॉरी 31ला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना काय करायचं की उद्या जायचं होतं. तर ही यादी होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.